Hello everyone, I extend hearty welcome to Sri Coaching Classes. I am Tukaram. Let's come to know activity sheet format of SSC English. आपण 12वीची इंग्रजी ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट पाहणार आहोत. माझं नाव तुकाराम आहे. आपण एकदम बेसिक स्टेप पासून ते ॲडव्हान्स पर्यंत ज्या स्टेप्स आहेत ते शिकणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये मला एकच तुम्हाला सांगायचं आहे. तुमचं काहीतरी एक टार्गेट आहे, तुम्हाला ते अचीव करायचं आहे आणि ते अचीव करण्यासाठी आपला प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. कुठल्याही एक्झामची तयारी करायची असली की सर्वात अगोदर काय लागतं माहिती आहे का आपल्याला, तर त्याचं प्लॅन लागतं. जर आपली प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर आपली जी अचीव करायची आपल्याला लाईफमध्ये ज्या गोष्टी अचीव करायच्या आहेत ते इझिली आपण अचीव करू शकतो. इंग्लिश, आज तुम्ही माझ्यासोबत इंग्लिश विषय हा पाहणार आहोत. आणि इंग्लिश म्हणलं की तुम्हाला भीती वाटते. ॲक्च्युअलमध्ये तुमच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहात तुम्ही. फक्त तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म नसतो. तो एक्सप्लोर प्लॅटफॉर्म करण्यासाठी आज मी तुम्हाला तुमचं माइंड सेट करणार आहे. बघा, जर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून म्हणजे स्लॅबसच्या दृष्टिकोनातून एक्झामच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर तुम्हाला काही फॉर्मॅट आहेत, यू कॅन डाउनलोड. तुम्ही काय करू शकता, जो पेपर पॅटर्न आहे, ॲक्टिव्हिटी सीट फॉर्मॅट आहे, तो ॲक्टिव्हिटी सीट फॉर्मॅट तुम्ही पहिलं डाउनलोड करून असं हातामध्ये पेपर ठेवा. काय ठेवा? हातामध्ये पेपर ठेवा. बघा, हा पेपर आहे तो तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही लिहून काढा. अगोदर लिहून काढलं की तुम्हाला समजणं खूप इझी होईल. आणि मी तुम्हाला काय करून घेणार आहे, येत्या ह्या 60 दिवसाच्या कोर्समध्ये लक्षात ठेवायचं आहे. हे 60 दिवसाची आपली प्लॅनिंग आहे. एकूण ह्या 60 दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, तुमचं फक्त एक काम आहे, ते रेग्युलरिटी आणि हॉनेस्टी, ह्या दोन गोष्टी तुम्ही ठेवा. तुम्हाला जे हवं आहे, जसं तुम्हाला घडायचं आहे तसं मी तुम्हाला घडवेन. डेफिनेटली आय विल लीड यू, जस्ट फॉलो मी. आता इंग्लिश फॉर्मॅटमध्ये सर्वात महत्त्वाचा जो हे रिटन एक्झामिनेशन आहे आणि ओरल टेस्ट आहे. रिटन एक्झामिनेशनसाठी तुम्हाला 80 मार्क्स आणि ओरल टेस्टसाठी 20 मार्क्स आहेत. असं 100 मार्काचा तुमचा पेपर असतो. आता ॲक्टिव्हिटी सीट फॉर्मॅट फॉर रिटन एक्झामिनेशन, त्याच्यावरती मी तुम्हाला फोकस करायचं आहे. मेन तुमचा जो फॉर्मॅट आहे ॲक्टिव्हिटी सीट फॉर्मॅट. एक्झामिनेशन, थ्री आवर्सचा तुमचा हा ॲक्टिव्हिटी सीट फॉर रिटन एक्झामिनेशन फॉर्मॅट आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एकूण 5 डिव्हिजनमध्ये मी तुम्हाला विभागणी केलेली आहे. तिची 5 गोष्टीमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. बघा, पहिला सेक्शन आहे, सेक्शन नंबर 1, प्रोज. फॉर्मॅट सांगताना मी शॉर्टमध्ये फॉर्मॅट सांगेन, जेणेकरून मी दुसऱ्या व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे. कारण का दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याकडून काय करून घेणार आहे ह्या जास्त गोष्टीवर फोकस केलेला आहे. आणि ह्या गोष्टीवर तुमचा पेपर फॉर्मॅट जो आहे त्याच्यावरती फोकस केलेला आहे. दुसरा, प्रोजमध्ये बघा, कुठलीही गोष्ट शिकायचं असलं तर सर्वात महत्त्वाची लँग्वेज म्हटल्यानंतर रीडिंग फॉर, हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. कॉम्प्रिहेन्शन किंवा अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंग 1. सेकंड, ग्रामर और vocabulary.
व्होकॅब्युलरी हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो. इथे तुम्हाला टोटल ह्या गोष्टीला तुम्हाला 34 मार्क्स आहेत. किती? 24 मार्क्स आहेत पहिल्या सेक्शनसाठी, प्रोजसाठी. आता पोएट्रीला दुसरंच नाव एक्स्ट्रॅक्ट असं म्हणतो. काय म्हणतो? एक्स्ट्रॅक्ट भेटेल तुम्हाला पार्ट 2 मध्ये, जे की पोएट्री आहे. पोएट्री हे तुम्हाला 14 मार्कासाठी प्रश्न विचारला जातात. किती? 14 मार्क्ससाठी प्रश्न विचारला जाईल. आता ह्या 14 मध्ये तुम्हाला सेम ॲक्टिव्हिटी असतील. तर ॲक्टिव्हिटी कशी असेल? ॲक्टिव्हिटी पेपरमध्ये जावा. पोएट्री फॉर कम्प्रेन्शन अँड ॲप्रिसिएशन ह्या 2 गोष्टी प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्स तुमचे कशाच्या रिलेटेड असतील? कम्प्रेन्शनच्या रिलेटेड असतील. आणि ॲप्रिसिएशन ऑफ टेक्स्चुअल एक्स्ट्रॅक्टसाठी तुम्हाला 4 मार्क्स असेल. असे टोटल तुम्हाला 14 मार्क्स आहेत. आता तिसरा पॉइंट आहे जो सेक्शन नंबर 3, रायटिंग स्किल. रायटिंग स्किल. आता ह्या 2 गोष्टी खूप इझी आहेत. ह्या अभ्यास केलं ना चांगले स्कोर होऊ शकतात. रायटिंग स्किलला सुधिक होतो. आता रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला काय 4 ABCD असे 16 मार्काला प्रश्न विचारला जाईल. रायटिंग स्किल किती मार्काला असेल? 16 मार्काला प्रश्न आले. विल बी आस्क फॉर 14 मार्क्स. आता त्याच्यामध्ये ड्राफ्टिंग, व्हिज्युअल मेसेजेस, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. दुसरा आहे ईमेल, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू. आता ॲक्च्युअलमध्ये आपण कधी ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात, ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांचा मेन पॉईंट का असतो? जसं न्यूज रिपोर्ट रायटिंग करायचे. आपण इंग्लिशच्या कधी न्यूजच वाचत नाही आहे, तर डेफिनेटली इट इज हार्ड टू राईट इट. अवघड वाटतं. मग आत्ता काय कर, मी काय नेमक्या युनिक टेक्निकचा वापर करणार आहे. तुम्हाला एक्झामच्या रिलेटेड तेवढ्याच न्यूज व्यवस्थित त्या सेंटेन्सेसचा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात आणि पाठांतर आणि अभ्यास करून घेणार आहे. नोट्सच्या माध्यमातून, आपल्या ॲक्टिव्हिटी पेपर सीटच्या माध्यमातून ह्या तुम्हाला सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. रिव्ह्यू आणि ब्लॉग APL नोटबुक्स पेज साईडला ठेवलं की जास्त इझी जाईल तुम्हाला समजण्यासाठी. आता जो लास्ट सेक्शन आहे, 4था सेक्शन, नॉवेल ॲज ग्रीन. म्हणजेच नॉवेल्स, कादंबरी मराठीमध्ये सांगायचं गेलं. लिटररी ग्रीन. आता हे तुम्हाला टोटल 16 मार्काला प्रश्न विचारला जाईल 14 मार्क्ससाठी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे 4 युनिट दिल्यात ABCD सेम त्यासारखंच, म्हणजे टोटल तुम्हाला 16 मार्क्स आहेत. इथे सुद्धा प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक ॲक्टिव्हिटीवरती विचारला जाईल. त्या गोष्टी आपण डिटेल्समध्ये बघूच. फक्त शॉर्ट रिव्हिजन. जसं की पहिला आहे द हिस्ट्री ऑफ नॉवेल्स, द एलिमेंट्स ऑफ द नॉवेल्स. नॉवेल ॲक्टिव्हिटी सीटवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल 2-2 मार्कासाठी. आणि तुम्हाला कुठलीही ॲक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ नॉवेल आणि ॲक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती तुम्हाला 4 मार्काला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर दुसरा आहे डिस्क्राईब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्स्ट्रॅक्ट, नेम आणि डिस्कस. इथे सुद्धा तुम्हाला किती मार्काला प्रश्न विचारला जाईल? 4 मार्काला प्रश्न विचारला जाईल. आता हा ओव्हरऑल काय झाला? पेपर पॅटर्न झाला. कारण का पेपर पॅटर्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर पेपर पॅटर्न माहीत झाला की अभ्यास कसा करायचा. आता मी जास्त फोकस करणार आहे तुम्हाला ह्या युनिटमध्ये, ते प्रोजवरती फोकस करणार आहे. आपण 4 सेक्शन पाहिले, जसं 34 मार्काचा, 16 मार्काचा, 14 मार्काचा आणि लास्ट परत
16 मार्काचा, असे टोटल 80 मार्काचा पेपर पॅटर्न आपण पाहिला. आजच्या लेक्चरमध्ये जास्त फोकस आपण प्रोजवर करू आणि प्रोजचे काय काय डेफिनेशन आहेत ते पण बघू. बघा, लुक ॲट द बोर्ड, सेक्शन फर्स्ट प्रोज. आता डिटेल्समध्ये बघणार आहोत आपण आणि एक पॅसेज. आणि आपण काय करणार आहे बघा, एकूण टोटल 4 सेक्शनच आहेत. 4 सेक्शन्स आणि प्लस क्वेश्चन टोटल 5 आहेत. असे 5 जे क्वेश्चन्स आहेत असं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिव्हिजन करणार आहे. एकदाच असं सगळं काय बघणार नाही आहे. तर एकूण तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज संडेला टेस्ट असेल. प्रत्येक टॉपिक वाईज संडेला टेस्ट असेल. म्हणजे एका एक्झाममध्ये मी क्वेश्चन क्रमांक पहिला घेईन. वीकली जो सिलेबस शिकवलेला असतो, म्हणजे आठवड्यामध्ये मी फक्त प्रोजचा क्वेश्चन क्रमांक 1च घेईन. त्या क्वेश्चन क्रमांक 1 मध्ये तुम्हाला कसा प्रश्न विचारला जाईल, 6 ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन टेक्स्च्युअल. म्हणजे वीकमध्ये ह्या आठवड्यामध्ये आता पहिलं पाऊल आपण टाकायचं आपल्याला. स्टेप बाय स्टेप केल्यानंतर तुम्हाला समजेलच. बेस्ड ऑन टेक्स्च्युअल, तो जो एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅसेज बरं का. काही नवीन शब्द वापरलेले असतात ते लक्षात ठेवायचे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅसेज. तो 250 ते 300 शब्दांचा एक्स्ट्रॅक्ट असतो, पॅसेज असतो. त्याच्यामध्ये सेक्शन 1 वरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये पहिला आहे A1, तुमची ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. म्हणजे काय समजलं एक्स्ट्रॅक्टमधून, तुम्हाला काय समजतं आलं. एखादी गोष्ट वाचल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये काय आहे, आता कसे आन्सर देऊ शकता. इंटरफरन्स ॲनालिसिस, ते ॲनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे. दिलेल्या कंपॅरिझन, पॅसेज कशाबद्दल दिलेला आहे तो पण तुम्हाला ॲनालाइज करता आलं पाहिजे. आता पर्सनल रिस्पॉन्स, हे तुमचं ओपिनियन आहे. तुम्ही एखादा एक्स्ट्रॅक्ट वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, आपण वाचूया नक्कीच. पर्सनल रिस्पॉन्स नंतर लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामर आणि व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरी तर खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि व्होकॅब्युलरी दिलेल्या एक्स्ट्रॅक्टमधून ह्या टोटल 6 ॲक्टिव्हिटी तुम्हाला 12 मार्काला विचारलं जाईल. आणि लँग्वेज स्टडी अजून परत नॉन टेक्स्च्युअल ग्रामरवरती तुम्हाला 4 मार्काला डू ॲज डिरेक्टेड आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस आणि स्पॉट द एरर यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता कुठलाही सेक्शन तुम्हाला काय करायचं आहे, प्रोज हा जो आहे PROSE, प्रोज म्हणजे लेसन. दिलेला पॅसेज वाचायचं, वाचल्यानंतर तुमचं काय क्लिअर झालं पाहिजे, अंडरस्टँड झालं पाहिजे, समजलं पाहिजे. लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामर. समरी, त्याच्यावर समरीचा प्रश्न सुद्धा विचारला जातो. किती मार्काला प्रश्न विचारला जातो, त्याचा तुम्हाला 3 मार्काला प्रश्न विचारला जातो दुसऱ्या क्वेश्चन क्रमांक दुसऱ्यामध्ये. नॉन टेक्स्च्युअल म्हणजे क्वेश्चन क्रमांक दुसरा. सेम याचा आणि याचं, हे फक्त टेक्स्च्युअल आहे क्वेश्चन क्रमांक 1 आणि क्वेश्चन क्रमांक दुसरा नॉन टेक्स्च्युअल आहे. यू कॅन राईट टेक्स्च्युअल पॅसेज आणि हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. टेक्स्च्युअल पॅसेज आणि बी समरी आणि सी माइंड मॅपिंग. म्हणजे माइंड मॅपिंग म्हणजे काय, शॉर्टमध्ये सांगायचं, एखादी आपण कनी द यूज ऑफ मोबाईल बद्दल पॅसेज आहे. यूज ऑफ मोबाईल बद्दल, मग मोबाईलची युजेस काय आहेत त्याचं काय तयार करायचं मध्ये मोबाईल कॅमेरा, रेडिओ, इंटरनेट, SMS असं मॅपिंग तयार करायचं जेणेकरून तुम्हाला प्रेझेंट करता येईल.
एखाद्या वेळेस आपण साध्या गोष्टी आपण क्लिअर करत असतो बघा अशा पद्धतीनं. इंग्रजी शिकत असताना इंग्लिश, 2 इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. इंग्लिश इकडे ग्रामर आणि इकडे व्होकॅब्युलरी. ग्रामर 70% व्होकॅब्युलरी 70% असते आणि ग्रामर ओनली 30% असते. अशा पद्धतीनं मॅपिंग करायला शिकायचं. ते प्रेझेंटेशनसाठी वापरलं जातं. तर आपण काय करूया आजच्या लेक्चरमध्ये, सुरुवात एका पॅसेजपासून करू आणि दिलेल्या साईडला जो पॅसेज आहे तो पॅसेज तुम्हाला काय करायचा आहे, रीड करायचा आहे आणि त्याच्यावरती कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात ते आपण येत्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू. आता त्यासाठी एक्झाम तुम्हाला टोटल एक्झाम प्रत्येक वीकली टॉपिक वाईज एक्झाम असेल. कशा टॉपिक वाईज एकूण 5 क्वेश्चन्स आहेत. 5 क्वेश्चन्सवर 5 एक्झाम्स प्रत्येक एव्हरी सॅटर्डे और किंवा संडेला होईल. तुमची एकूण 80 मार्काच्या एकूण 4 टेस्ट होतील. 4 टेस्ट्स होतील आणि त्याचे विथ आन्सर आणि एक क्वेश्चन पेपर मी तुम्हाला स्वतः बोर्डावरती सॉल्व करून दाखवेन आणि कशा पद्धतीनं मी आन्सर देतोय, कशा पद्धतीनं मी वाचन करून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, माझं ग्लोबल अंडरस्टँडिंग किती आहे, कॉम्प्लेक्स अंडरस्टँडिंग काय, व्होकॅब्युलरी कशी बिल्ड करायची, ग्रामर लँग्वेज स्टडीवर कसा अभ्यास करायचा, असं एक स्टेप बाय स्टेप करणार आहोत. तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये फक्त पेपर पॅटर्न का आहे, आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत हे आणि उद्याचा व्हिडिओ मात्र तुम्ही विसरू नका बघण्यासाठी. कारण का उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ॲक्च्युअलमध्ये टीचिंग आणि तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे हे सांगितलेलं आहे. आय होप यू एन्जॉयड दिस लेक्चर अँड डेफिनेटली इट विल हेल्प यू इन युअर स्टडी. टुडे we will stop. We will see tomorrow. Keep learning, keep practicing. Bye everyone.